हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेनबद्दल डिस्कशन करणार आहे आणि प्लेनमध्ये पण आपण दोन थेरम्स पाहणार आहेत, ज्यामध्ये जर एखादा प्लेन एका पॉईंटमधून पास होत असेल आणि दोन लाईनला पॅरलेल असेल ॲट द सेम टाईम, तो कोणत्याच लाईनला पॅरलेल आहे अशी इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही, पण दिलेला प्लेन हा 3 पॉईंटमधून पास होतो. तर मग अशा प्लेनचे इक्वेशन कसं काढायचं, यापूर्वी आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती पाहिजे. हे प्रूफचे तुम्ही डायग्राम जर बुकमध्ये पाहिलं तुम्हाला फारच वाटू शकत काय गिचमिड आहे, कसं करायचं. इट्स व्हेरी सिम्पल, जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. ओके, मी तुम्हाला 2 मिनटात एकदम सोपं करून सांगतो. जेव्हा तुम्ही एका लाईनचं इक्वेशन काढता व्हेक्टरमध्ये, यू नो वन थिंग व्हेरी क्लिअरली, आपल्याला एक अशा लाईनचं इक्वेशन लागतं ॲट द सेम टाईम, बरं का, सोबत जी लाईन दिलेल्या लाईनला पॅरलल असणार आहे, जिला आपण बी बारनं डिनोट करतो. ॲट द सेम टाईम एक पॉईंट पण लागतो ज्याला आपण कॅपिटल एनं डिनोट करायचो, ज्याचा पोझिशन वेक्टर ए बारने यूज करायचो. मग आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार हे इक्वेशन भेटायचं. प्लेनमध्ये तुम्हाला तो पॉईंट लागतो, ठीक आहे, जसा आपल्याला तिकडे पॉईंट लागायचा. आणि आपण एक पॉईंट कन्सिडर पण करायचो, दॅट इज आर बार, तो पण इथे लागतो. फरक फक्त एवढा आहे, तुम्हाला पॅरलल लाईन नको आहे, तुम्हाला अशी लाईन हवी आहे जी तुमच्या दिलेल्या प्लेनला नॉर्मल असेल, परपेंडिक्युलर असेल. ही जर गोष्ट तुम्हाला लक्षात आली, फरक लाईनमधला आणि प्लेनच्या इक्वेशनमधला, एक पॉईंट ज्याच्यामधून लाईन किंवा प्लेन पास होतो तिथं कॉमन आहे. असा एक पॉईंट आपण कन्सिडर करतो ज्याच्यामधून लाईन किंवा प्लेन पास होते. लाईनमध्ये अशी तुम्हाला लाईन लागते जी दिलेल्या लाईनला पॅरलल असेल, पण प्लेनच्या केसमध्ये तुम्हाला अशी लाईन लागते जी त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. सो फर्स्ट स्टार्टिंग विथ द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू वन पॉईंट दॅट इज ए बार अँड पॅरलल टू टू व्हेक्टर्स दॅट इज बी बार अँड सी बार. मग आता तुम्ही हा प्लेन पाहू शकता, तुम्ही हा पाहू शकता बी बार, तुम्ही हा पाहू शकता सी बार. मग जर अशी तुमच्याकडे कंडिशन असेल, इथे हे पॉईंट आहे ए बार आणि याला जॉईन करणारा वेक्टर ह्या पॉईंट पीला, हा पी पॉईंट काय हा आपण कन्सिडर केला आहे ज्याची पोझिशन वेक्टर आहे आर बार. नाव ॲज अ वेक्टर बी बार अँड सी बार आर पॅरलल टू प्लेन. ठीक आहे, इक्वेशन हे येतं, पण ते कसं येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं बी बार आणि सी बार प्लेनला पॅरलल, आता प्लेनमध्ये कंटेंट आहे म्हणजे पॅरललच आहे. मग जर तुम्ही त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला माहिती आहे, क्रॉस प्रॉडक्ट जो येतो तो दोन्ही पण पॅरेंट व्हेक्टरला परपेंडिक्युलर असतो. आता त्या लाईन जर प्लेनला पॅरलल आहेत आणि त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट हा त्या लाईन्सला परपेंडिक्युलर म्हणजे तो त्या प्लेनला पण परपेंडिक्युलर आहे. सो हा बी बार क्रॉस सी बार बघा, जर हा प्लेन तुमचा हा पेज असेल तर मग तुमचा बी बार क्रॉस सी बार असा सरळ असणार. ठीक आहे, जो कॅमेरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय, तर हा बी बार क्रॉस सी बार कसा आहे, उभा आहे. मग प्लेनला परपेंडिक्युलर एक नॉर्मल भेटली, तुमच्याकडे ए बार आहे, तुमच्याकडे आर बार आहे. जर तुम्ही स्वतः कन्सिडर केला तुम्हाला लक्षात आलंच असेल का इक्वेशन तयार झालं आहे. पण तरी पण मी तुम्हाला पुढच्या स्टेप सांगतो. पी आर बार दॅट इज पी पॉईंट विथ पोझिशन वेक्टर आर बार बी एनी पॉईंट ऑफ द प्लेन. देअरफॉर ए पी, हा जो ए पी आहे, ठीक आहे, इट इज परपेंडिक्युलर. आता हा ए पी ह्या प्लेनमध्ये म्हणजे तो त्या प्लेनला पॅरलल आहे. हा बी बार क्रॉस सी बार प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे तो या ए पीला पण परपेंडिक्युलर असणार. सो देअरफॉर ए पी इज परपेंडिक्युलर टू बी बार क्रॉस सी बार, और यू कॅन से बी बार क्रॉस सी बार इज परपेंडिक्युलर टू ए पी. डॉट प्रॉडक्टचा यूज आपण इथे करतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये का आपण प्लेन्समध्ये आणि लाईन्समध्ये डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्टचा भयंकर यूज करतोय. परपेंडिक्युलर असल्याच्या केसमध्ये, पॅरलल असल्याच्या केसमध्ये. जर दोन व्हेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आपण डॉट प्रॉडक्ट यूज करतो आणि असं म्हणतो का त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 होतो, कारण डॉट प्रॉडक्टच्या फॉर्म्युलामध्ये कॉस थिटा आहे आणि टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दॅट मीन्स द अँगल बिटवीन दॅम इज 90 डिग्री अँड देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0. देअरफॉर ए पी बार डॉट बी बार क्रॉस सी बार, हा बी बार क्रॉस सी बार सेपरेट नका विचार करू, हा नॉर्मल आहे प्लेनला. सो दिस ए पी डॉट प्रॉडक्ट विथ बी बार क्रॉस सी बार हा वेक्टर इज इक्वल टू 0 बिकॉज दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ए पी म्हणजे काय, ए पी म्हणजे दोन पॉईंटपासून बनलेला वेक्टर दॅट इज ए आणि पी, ज्यांचे पोझिशन वेक्टर रिस्पेक्टिव्हली बी बार आणि आर बार आहेत. सो मग ए पीची व्हॅल्यू काय येते, इज आर बार मायनस ए बार. देअरफॉर आर बार मायनस ए बार इन प्लेस ऑफ ए पी डॉट प्रॉडक्ट विथ बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 0. आता सिम्पली तुम्ही याचं सॉल्व करा आणि यू कॅन से दॅट दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट थेरम. हा सोपा होता, हा पण सोपा आहे, पण याची डायग्राम मी तुम्हाला समजून सांगणार, कारण तुम्ही जर हा पार्ट एक्झाममध्ये आला तर परफेक्टली लिहिला पाहिजे. असा प्लेन जो 3 पॉईंटमधून पास होतो
आता 3 पॉईंट मी इथे डोनेट करतो. दिस इज युअर ए पॉईंट, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार. ऑब्विसली तुम्ही पुढचे पॉईंट गेस केलेच असतील. दिस इज बी बार, त्याचा पोझिशन वेक्टर बी बार आहे. दिस इज सी, whose position vector is small c, but this is capital C. ओके, दिसत नाही पण समजून घ्या, दिस इज कॅपिटल सी. बस एवढंच लागतं आपल्याला, बाकी सगळं आपण कन्सिडर करणार आहे. ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे, त्यांनी त्यांची 3 पोझिशन वेक्टर्स किंवा क्वांटिटी दिले असतील त्याच्याबरोबर तुम्ही त्याची पोझिशन वेक्टर काढू शकता. आपण दुसरा पेन यूज करूया, तर ब्लॅक पेन. ठीक आहे, मी यांना कनेक्ट करणार. दिस विल बिकम ए बी बार. ठीक आहे, इज नॉट वर्किंग. ओके, झालं चालू. दिस इज ए सी बार. आणि एक पॉईंट आपण कन्सिडर करतो, दॅट इज दिस पी, ज्याचा पोझिशन वेक्टर असतो आर बार. मग ह्या ए ने मी याला कनेक्ट करतो आणि दिस विल बी ए पी बार. ठीक आहे, दिस विल बी ए पी बार. आपल्याला एक पॉईंट हवा असतो, हे 3 पॉईंट आहेत, पण आपल्याला प्लेनच्या इक्वेशनमध्ये एक नॉर्मल लागते. ती नॉर्मल तुम्ही या 2 लाईनपासून तयार करू शकता. त्यांची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, जो मी तयार करू शकता. मग ए सी बार घ्या, ए बी बार घ्या, त्यांच्यापासून तुम्ही एक काय करा, नॉर्मल तयार करा. दॅट नॉर्मल विल बी परपेंडिक्युलर टू बोथ ऑफ देम, जसं मी वरच्या थेरममध्ये सांगितलं. मग ह्या दोन्हीपासून जे तयार होणार आहे तिला मी इथे रिप्रेझेंट करतो. ग्रीन कलर आपण यूज करूयात. मी शिफ्ट केली बरं का, ती इथे जास्त असं गरजेचं नाही, त्या दोघांपासून इथूनच तयार होते. पण इथं फ्री वेक्टर्स आहेत, तुम्ही वेक्टर्स कुठे पण रिप्रेझेंट करू शकता. ओनली इम्पॉर्टंट कन्सर्न इज देअर डायरेक्शन. डायरेक्शन सगळ्यात महत्त्वाची, ती चुकली नाही पाहिजे. सो दिस इज ए बी बार क्रॉस ए सी बार. ए बी बार ए सी बार वरती असणार. दिस इज अबो. डायरेक्शन कशी असते मी तुम्हाला सांगितलेलं आधीच्या लेक्चर्समध्ये, तरी पण परत सांगतो. ज्या वेक्टर तुम्ही ए बी बार क्रॉस ए सी बार लिहिताय, म्हणजे ए बी बार क्रॉस ए सी बार. मग तुम्ही असं फिंगर करून जिकडे तुमचा थंब डोनेट करणार तिकडे. आता जर तुम्ही असं म्हटलं असते ए सी बार क्रॉस ए बी बार, सो यू वूड हॅव मूव्ड युअर फिंगर्स लाईक धिस अँड डाऊन साईडला तुमचा खालच्या साईडला, म्हणजे पेजच्या खालच्या डायरेक्शनला तुमचा जो वेक्टर गेला असतो तो असता ए सी बार क्रॉस ए बी बार. आता बघा, ए पी बार ए बी बार ए सी बार, ह्या तुम्हाला 3 गोष्टी भेटल्या. ए बी बार ए सी बार ए बी बार. आता ही गोष्ट लक्षात आली आपल्याला का ए बी बार क्रॉस ए सी बार हा परपेंडिक्युलर असणार प्लेनला पण आणि ह्या 3 लाईनींना पण. सो ए बी बार क्रॉस ए सी बार, इथे ए सी आहे. ठीक आहे, विल बी परपेंडिक्युलर टू द प्लेन. डन. द नेक्स्ट पार्ट, आधीच्या थेरमसारखं डॉट प्रॉडक्ट. तुमचा जो ए पी आहे तो पण परपेंडिक्युलर आहे ए बी बार क्रॉस ए सी बारला. मग त्याला इथे लिहायचा ए बी बार क्रॉस ए सी बार. सेम आहे, सगळे प्रूफ सेम आहे, फक्त तुम्हाला लॉजिक समजलं पाहिजे. अँड यू विल बी एबल टू डू वंडरफुल इन युअर एक्झाम. ओके, दिस इज इक्वल टू 0. ए पी बारची व्हॅल्यू काय, ए पी बारकडे बघा. ए पी दॅट इज फॉर्म बाय आर बार अँड ए बार. सो दिस इज आर बार मायनस ए बार. 2 पोझिशन वेक्टरची सबट्रॅक्शन केली, तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाते. डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. आता या ए बीला तुम्ही कसा तयार केला, ए बीला तयार केला बी बार मायनस ए बार. सो दिस इज बी बार मायनस ए बार क्रॉस ए सी बार. तुम्ही कसा तयार केला, ए आणि सी पासून, दॅट इज सी बार मायनस ए बार. तुमचं प्रूफ झालेलं आहे, पण तरी पण आपण याला व्यवस्थित फॉर्म्युलाइज करूया. आता ही जी व्हॅल्यू तुम्हाला भेटली, ठीक आहे, डॉट प्रॉडक्ट विथ क्रॉस प्रॉडक्ट, हे तुम्हाला एक स्केलरच भेटणार आहे. आणि हा स्केलर कोणता आहे, हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे. दिस इज स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ आर बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार अँड सी बार मायनस ए बार. अँड दिस इज नोन ॲज कार्टेशियन फॉर्म. ठीक आहे, कार्टेशियन फॉर्म कसा तयार होणार, तुम्ही व्हॅल्यू टाका आर बार मायनस ए बारची व्हॅल्यू. You will have x minus x1, y minus y1, z minus z1. b bar minus a bar जर तुम्ही टाकला, that will be x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1 and x3 minus x1, not x3 minus x1, x3 minus x2 it should. c bar minus a bar आहे ना, मग इथे x1 च येणार, कारण a चे कोऑर्डिनेट्स काय असतात x1 x2, x1 y1 z1, b चे असणार x2 y2 z2, c चे असणार x3 y3 z3. सो c बार मायनस a बारचे कोऑर्डिनेट्स x3 मायनस x1, y3 मायनस y1, z3 मायनस z1. यामध्ये तुम्हाला पाठ करण्यासारखं काहीच नाही, फक्त समजून घ्या. दिस इज कार्टेशियन फॉर्म. ओके, दिस इज कार्टेशियन फॉर्म and the above one is required equation of the plane. Done.